रामराम मंडळी. तर आनंदाची बातमी एक अशीच आहे. तर सरकारने मका खरेदी केंद्र चालू करतात आणि त्याले मुदत किती दिन ती माहिती आहे का? 3 दिवसनी 27 तारीखले मका खरेदी केंद्राने नोंदणी सुरू करी आणि 30 तारीख पावत नोंदणीनी मुदत दिली होती. तर आनंदाची बातमी अशीच आहे. तर आता ती मुदत होईनी 15 डिसेंबरपर्यंत. तर मित्रसोन आपली नोंदणी मका खरेदीनी 2400 रुपये MSP शे. सरकारने खरेदी 2400 रुपयांनी शे. तर लवकरात लवकर शे ना आपली नोंदणी पूर्ण करी घ्या. नोंदणी पूर्ण कशी करतात माहिती? तर ई समृद्धी ॲपवर बी करतायस आणि सोसायटी म्हणजेच जवळजवळ MSP केंद्र सुरू व्हायच्यातच आमनावाला सटाणा बाग मग मी तुम्हाला केंद्र सांगस. मग आपण कशी करतात नोंदणी ते पाहूत. तर आमना सटाणामा दक्षिण सोसायटी शे मालेगाव रोडले तर ते एक चालू व्हायचे, खामलोणले एक चालू व्हायचे, नामपूरले विविध कार्यकारी सोसायटी नामपूर अशा 3 ठिकाणी सोसायटीने मला माहिती आहे कारण मी सटाणा महाराज. तर मित्रांनो तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये 10 केंद्र चालू व्हायच्यातच बाकी ना अदर ठिकाणी बी होईल होती जिथे मक्का जास्त असणार तिथे खरेदी केंद्र चालू होतच. तर मित्रांनो नोंदणी कशी करायला माहिती? ई समृद्धी पोर्टलवर जावा नोंदणी करी घेवा आणि सहजासहजी जास्तीत जास्त तुम्ही जिथे केंद्र चालू व्हायच्यात ना तरी नोंदणीले जावा ना. तर त्यासाठी काय काय घे जावा ना माहिती? नाही माहिती तर मी सांगत चाल. तर त्यासाठी 7/12 घे जावा ना. 7/12वर ई पीक पाणीनी मकानी नोंद बी पाहिजे बरं का, हे लक्षात ठेवा. ई पीक पाणीनी नोंद सर्व ठिकाणी फार महत्त्वाची. हाई बराच शेतकरी हाई करी घेतस आणि मग आपली नोंद राही जास आणि मग आपले तो फायदा व्हापासून आपण वंचित राही जातस. दुसरी गोष्ट ॲग्रिस्टॅकना नंबर बी महत्त्वपूर्ण शे, तो बी काढी घ्या. जर काढेल नसे ना पटकन काढायला नाही जा आणि काढीच ठेवा. तिसरी गोष्ट आपलं पासबुक ज्यांना नावावर उतारा होईना त्यांना पासबुक घे जावा ना आणि ज्यांना नावनं उतारावर नाव होईन त्यांना मला आधार कार्ड घे जावा ना. ॲग्रिस्टॅकना फॉर्म बी महत्त्वना शे, हाही लक्षात ठेवा. कुठे मागितला जाईल म्हणजे कुठे मागाई तर तिथे दिलाच गेला पाहिजे. तर मित्रांनो अशी हाई महत्त्वपूर्ण बातमी होती. परत अजून काहीतरी सांगणं होतं मला पण आठवण पडी गई. व्हिडिओ बनाडता एवढं आणि लाईक तर अजिबात करत नाहीत. चॅनलला सबस्क्राईब करा नंतर दूरच विशेष लाईक तर करतच नाहीत. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.